नमस्कार विवार श्री स्वामी समर्थ विजयास लाईफस्टाईल स्वामी समर्थ या चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आपल्या आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत की शास्त्रोक्त पद्धतीने घटस्थापना कशी करावी. आपण सर्वजण आपल्या घरामध्ये कुलाचाराप्रमाणे दरवर्षी घटस्थापना ही करत असतो, परंतु बऱ्याचशा गोष्टींची त्रुटी ही आपल्या हातून घडत असते. असली कुठलीही त्रुटी घडू नये म्हणून आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मी जी काही माहिती देणार आहे ती शास्त्रोक्त आहे आणि ती प्रमाणित आहे आणि ती स्वामी समर्थ केंद्रातून मिळालेली माहिती आहे. त्यानुसारच ही माहिती आपल्यापर्यंत मी पोहोचवण्याचं कार्य करत आहे. तर नक्कीच व्हिडिओमध्ये स्किप करू नका, कारण की यातील एक ना एक शब्द हा खूप महत्त्वाचा असणार आहे. तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओचा लाभ घ्या. जसं की मित्रांनो, अश्विन मासारंभ. तर अश्विन मासारंभ म्हटलं की आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत असतो, ती म्हणजे शारदीय नवरात्र प्रारंभाची. आपण बघतो की नवरात्रामध्ये स्त्रीवर्गच नाही तर पुरुष वर्गही खूप उत्सुकतेने नवरात्राची वाट ही बघत असतात, कारण की नवरात्रामध्ये आई भगवतीचे दैवी शक्ती किंवा दैवतत्व हे खूप प्रमाणात जागृत असतं आणि त्यामुळे खूप सकारात्मक ऊर्जा ही त्या 9 दिवसांमध्ये जाणवत असते. खूप आनंदाचं असं वातावरण त्यावेळेत असतं आणि प्रत्येक घरामध्ये आई भगवतीची सेवा ही खूप मनोभावे केल्या जात असते. तर चला आपण बघूया की घटस्थापना शास्त्रोक्त पद्धतीने कशी करायची ते. श्री स्वामी समर्थ. घटस्थापना करत असताना प्रथमतः महिला वर्गांना तर माहितीच असेल की घर स्वच्छ करायचं असतं. घरातील जाळे वगैरे काढून टाकायचे आहे. घर होईल म्हणजे जितकं होईल तितकं स्वच्छ आपल्याला ते करायचं आहे. तदनंतर घरातील तुटक्या फुटक्या आणि अव्यवस्थित वस्तू ज्या आहे, ज्याने की दारिद्र्याचं लक्षण दिसेल अशा वस्तू त्या फेकून द्यायच्या आहे. आणि तदनंतर नवरात्री आपल्या घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच 3 ऑक्टोबर रोजी आपल्याला जिथे आपल्याला घटस्थापना करायची आहे ती जागा अतिशय म्हणजे स्वच्छ करायची आहे, झाडून आणि पुसून घ्यायची आहे. तसं तुम्हाला देवघरात स्थापना करायची असेल तर तुम्ही नक्कीच देवघरामध्ये पण स्थापना करू शकता. आणि तुम्हाला जरा देवघरामध्ये स्थापना न करता दुसरीकडे करायची असेल तर ती जागा तुम्ही स्वच्छ झाडून आणि पुसून घ्यायची आहे. तर त्या दिवशी तुम्ही जे पुसत असताना त्या पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला 4 वस्तू आवर्जून टाकायच्या आहे, ज्याने की आपण जर स्थापना करत असलेली जागा खूप ही शुद्ध आणि पवित्र बनेल. त्यामध्ये टाकायचं आहे पुसण्याच्या पाण्यामध्ये निंबू, मीठ, हळदी आणि त्रुटी ह्या 4 वस्तू घालून आपल्याला आणि गोमूत्र ह्या गोष्टी घालून आपल्याला ते फरशी पुसायची आहे. तिथे ठेवायचं आहे चौरंग. चौरंगाच्या पाठीमागे तुम्हाला वाटेल तसं डेकोरेशन तुम्ही करून घेऊ शकता. त्यानंतर आपण त्या चौरंगावर अंथरणार आहोत लाल वस्त्र. त्या लाल वस्त्रावरती नंतर आपण ठेवणार आहोत मध्यभागी आपल्या कुलदेवतेचा फोटो. कुलदेवतेचा फोटो ठेवला की काय करायचं, कुठलीही पूजेची सुरुवात करत असताना आपल्याला प्रथमतः दीप प्रज्वलन करून घेणं हे महत्त्वाचं असतं. तर अखंडित दिवा हा लावून घेऊ नका, कारण की तो तुम्हाला वारंवार उचलता येत नसतो. म्हणून एक छोटासा दीप प्रज्वलन एका बाजूला पूजेच्या ठिकाणी करून घ्या. नंतर पूजेला सुरुवात करा. आपण आता चौरंगावरती देवीचा फोटो ठेवला आहे आणि एक दीप प्रज्वलन साईडला करून ठेवला आहे. तर मग दीप प्रज्वलन केल्यानंतर तिथे एक सकारात्मक ऊर्जेचा उत्कर्ष होतो आणि आपण आता सुरुवात करूया आपल्या पूजेला. तर सर्वप्रथम पूजनीय आहेत आपले गणपती बाप्पा. म्हणून आपण गणपती बाप्पाची 2 विड्याच्या पानावरती आई भगवतीच्या डाव्या हाताला स्थापना करणार आहोत. तर त्या 2 विड्याच्या पानावरती गणपती बाप्पाची मूर्ती ठेवा किंवा मूर्ती नसेल तर सुपारी ठेवायची आहे. 2 विड्याची पानं घ्यावी, त्याचं देठ आपल्या साईडला ठेवायचं आणि त्या पानावरती अक्षदा ठेवायच्या आणि त्या अक्षदावरती आपल्याला ती सुपारी किंवा गणपती बाप्पा हे ठेवून घ्यायचे आहे. तर गणपती बाप्पांना आपण अर्पण करणार आहोत दुर्वा, गुळ खोबऱ्याचं नैवेद्य. तदनंतर आपण गणपती बाप्पाला पंचोपचार पूजा करणार आहोत. हळदी, कुंकू, अक्षदा आणि धूप दीप दाखवून त्यांना ओवाळणार आहोत. अशी आपली गणपती बाप्पांची स्थापना झाली. तदनंतर आपल्याला बसवायचा आहे तो म्हणजे आपला घट आणि आपले जे कुलदेवता आहे त्यांची जी टाक असणार आहे ती आपल्याला घटी बसवायची आहे. तर काय करायचं, मातीचा जो कर असतो तो आपल्याला कुंभाराकडे मिळत असतो. तो आणला की त्याला प्रथमतः आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. थोडीशी ओली किंवा कोरडी म्हणजे एकदम चिखल नको, अशी थोडीशी ओली असली तर चालेल अशी माती घ्यायची आहे आणि आपल्याला ती एका द्रोडीमध्ये टाकायची आहे. तुमच्याकडे द्रोडी नसेल तरी तुम्ही प्लास्टिकची जाळी असेल तरी चालते, कारण की त्यातून थोडीशी हवा त्या धान्याला लागायला हवी. असं एक पात्र घ्यायचं, त्यामध्ये तुम्हाला माती टाकायची आहे. त्या मातीमध्ये तुम्हाला सप्तधान्य टाकायचे आहे. सप्तधान्यामध्ये तुम्ही काय काय सप्तधान्य टाकू शकता, 9ही धान्य टाकू शकता किंवा 5ही धान्य टाकू शकता. तुम्हाला जे काही त्या दिवशी उपस्थित म्हणजे तुमच्याकडे मिळेल, उपलब्ध होईल ते तुम्ही त्यामध्ये टाका. त्याप्रमाणे 5 टाका, 9 टाका किंवा 7ही टाका. तर बघा, आपण असं समजूया की आपण 5 धान्य हे टाकतोय. तर बघा, त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे गहू, हरभरा घ्यायचा आहे, करडी घ्यायची आहे, जवस घ्यायचा आहे आणि मूग घ्यायचे आहे.
किंवा तुम्ही मका घेऊ शकता. म्हणजे 9 पैकी तुम्ही 5 कुठूनही कसे उपलब्ध करू शकता. तर ते 5 धान्य आपण घेणार आहोत आणि मातीमध्ये असे वरतून टाकायचे. त्याच्या वरतून थोडीशी माती टाकायची आणि थोडंसं पाणी हलक्या हाताने शिंपडायचं. चिखल करायचा नाही. तेव्हा ते आपलं धान्य व्यवस्थित उगेल आणि त्याच्या बरोबर मध्यभागी आपल्याला ते मातीचा कर ठेवायचा आहे. त्या मातीच्या कऱ्याला आपल्याला त्या कराच्या भोवती 9 वेळेस सुतायचं आहे. म्हणजे त्या एका धाग्याने त्याला वेढायचं आहे आणि गाठ मारायची आहे. त्या कलशावरती आपल्याला कुंकवाची 5 बोटेही लावायची आहे. बोटे लावत असताना कधीही खालून वरती अशी 5 बोटे त्या कलशाला आपल्याला व्हायची आहे. त्या कलशामध्ये आपल्याला नागिनीची 5 पानं किंवा आंब्याची डहाळ ही ठेवून घ्यायची आहे. आणि त्यावरती आपले जे देवपूजेचं असं छोटंसं ताट असतं, ताम्हण आपण ज्याला म्हणतो, त्यामध्ये तांदूळाची रास भरून त्यावरती आपल्याला आपल्या कुलदेवतेचा टाक हा झोपवायचा आहे आणि ते ताट त्या करावरती स्थापन करायचं आहे. एवढी सर्व स्थापना करून झाल्याच्या नंतर आई भगवतीला आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे. पंचोपचार पूजा म्हणजे आपल्याला देवीला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल हे सर्व काही व्हायचं असतं. तर अशा प्रकारे आपण आई भगवतीची सेवा करणार असतो. तर आई भगवतीला आपण अशा प्रकारे स्थापन केल्यानंतर आपण करणार आहोत तो म्हणजे संकल्प. आणि काय करायचं, कुठल्याही देवाची स्थापना झाल्यानंतर त्या देवाला 3 वेळेस धूप लावला तर असं 3 वेळेस अर्धचंद्र ओवाळायचं. नंतर दीप लावला तर अर्धचंद्रच असं ओवाळायचं. अर्धचंद्र म्हणजे पूर्ण असं गोल गोल वेढा मारत त्या देवाला ओवाळायचं नाही. 3 वेळेस अर्धचंद्र ओवाळायचं आहे धूप आणि दीपाने. अशा प्रकारे आपले आई भगवतीची स्थापना होईल. तदनंतर पहिल्या दिवशी असते ती म्हणजे नागिनीच्या पानाची माळ. आपण बघतो की आपण 9 दिवसामध्ये आई भगवतीला 9 दिवस वेगवेगळ्या माळी ह्या वाहत असतो. तर मग त्या दिवशी नागिनीच्या पानाची माळ ही तुम्हाला देवीला त्या घटी बसलेल्या देवीवरती अर्पण करायची आहे. वरती अशी बांधायची आहे. आणि तदनंतर आपल्याला करायचा आहे तो म्हणजे संकल्प. आणि आपल्या तळ हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि तळ हातामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला एक फूल, अक्षदा, म्हणजे हळदी कुंकू सर्व काही त्या हातामध्ये टाकायचं आहे आणि ते पाणी असं पकडायचं आहे आणि ते पाणी सोडण्यासाठी खाली एक आपल्याला प्लेट ठेवायची आहे आणि ते पाणी हातामध्ये घेऊन म्हणायचं आहे मी म्हणजे अमुक गोत्रातील, म्हणजे मी म्हणते की मी विजया काश्यप गोत्रातील जन्मलेले असून माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम, स्थौर्य, आयुरोग्य, विद्या, ऐश्वर्य प्राप्तीसाठी, वर्धनासाठी, सर्व दुरित अपशमनासाठी, अशुभ शक्तीचे भय उपद्रव निर्मूलनासाठी, आर्थिक सबलीकरणासाठी, अधिकाधिक सकल ग्रहपीडा शांतीसाठी, त्रिविध ताप निरासनासाठी, तसेच कुलदेवी व कुलदैवत व श्री सद्गुरूंचे सदैव अखंड व चंचल व अभेद्य भक्ती व सेवा प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचार अंगीकृत श्री घटस्थापना, अखंडित दीप प्रज्वलन व श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचे नवरात्रीमध्ये जेवढे पाठ करायचे असेल तेव्हा अंक इथे म्हणायचं आहे. जसं की मला नवरात्रीमध्ये आई भगवतीचा एकच पाठ हा करायचा आहे, तर मी म्हणेल की श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे मी एक पाठाचा संकल्प करत आहे. आणि अशाप्रमाणे बोलून आपल्याला हे पाणी त्या असं सरळ हाताने असं त्या ताटामध्ये सोडायचं आहे. आणि ते सोडलेलं पाणी आपली पूजा पूर्ण झाल्यानंतर एका वृक्षाला अर्पण करायचं आहे. तुळशी मातेला अर्पण करायचं नाही. आणि अशाप्रमाणे आपण संकल्पपूर्वक आई भगवतीची सेवा घेणार आहोत. आपण आपल्या संकल्पामध्ये अखंड दीप प्रज्वलन म्हणजे 9 दिवस अखंडित दिवा चालू ठेवण्याचं प्रण केलं आहे. दुर्गा सप्तशतीचा मी एक पाठ करेल असं मी प्रण केलं आहे. आणि मी आई भगवतीकडे मागितलं काय की माझ्या कुटुंबाला स्थैर्य दे, आरोग्य दे, विद्या दे, ऐश्वर्य दे, धनप्राप्ती दे. इतकं सगळं आपण त्याच्याकडे मागितलं आहे आणि ती सर्व काही आपल्याला देणार आहे. तरी आपण त्याची सेवा न चुकता करायला हवी. तर अशा प्रकारे आपण आई भगवतीची खूप मनोभावे सेवा करणार आहोत. आणि तदनंतर आपल्याला 9 दिवस अखंडित दिवा हा चालू ठेवायचा आहे. दिवा जर मध्ये विजला वगैरे, त्याला काजळी वगैरे आली तर घाबरून जायचं नाही आहे. त्या म्हणजे नॅचरल गोष्टी त्या होणारच आहे. फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपल्या दिव्यातील तेल संपून तो दिवा विझून गेला आहे केव्हा जाणे आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे असं करू नका. आणि नक्कीच नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशती पाठ करा. आपल्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच आपल्याला सांगेल की दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही किती संकेत, कशाप्रकारे, कोणते नियमासहित करू शकता. तर नंतर आपल्या घरातील सदैव कुलदेवतेच्या नावाने स्थापन केलेला मंगल कलश आणि त्याचे महात्म्य काय आहे तेही आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत. तर नंतर नवरात्रीमध्ये आई भगवतीवरती कुंकुमार्चन करण्याचे
काय फायदे आहे आणि ते कुंकुमार्चन कसे करावे, त्यासाठी कोणते कोणते मंत्र लागतील आणि 9 दिवसामध्ये आई भगवतीच्या कोणत्या कोणत्या सेवा कराव्यात, या सर्व विषयांवर मी आपल्यासाठी रोज नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर आपण सर्वांनी या व्हिडिओचा लाभ घ्यावा आणि अशा प्रकारे घटस्थापना करावी. आणि आपण सर्वजण जाणतोच की इतकी शुद्ध पूजा केल्यानंतर आपण त्या पूजेच्या समोर नित्यशः रांगोळी, सुंदर रांगोळी ही काढायचीच असते. 9 दिवसामध्ये आपल्या दरवाजासमोर ही रांगोळी असायला हवी. आणि नवरात्रीमध्ये जेव्हा माता भगवती घटी बसते तेव्हा घरातील देवांना अंघोळ घालायची की नाही आणि मग बाकीच्या देवांची पूजा कशी करायची वगैरे सर्व काही आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओतून नक्कीच बघूया. तर अशा प्रकारे नक्कीच घटस्थापना करा. माझ्या बोलण्यातून काही त्रुटी राहिली असेल तर क्षमा करा. अंबाबाईचा उदो उदो. सर्वांना येणाऱ्या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. घटस्थापना करत असताना सतत आपल्याला नवर्ण मंत्राचा जप हा सुरूच ठेवायचा आहे. नवर्ण मंत्र तसं तर तुम्ही सर्वजण जाणता. नवर्ण मंत्र म्हणजेच ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. सतत हा मंत्र म्हणत आपल्याला जप करायचा आहे. जसं की संकल्प वगैरे करत असताना आपल्याला जे बोलायचं आहे तेच बोलायचं आहे. बट जेव्हा आपण संकल्प पूर्ण करू तर नंतर आपल्याला सारखं हे मंत्राचा जप करतच घटस्थापना ही करायची आहे. श्री स्वामी समर्थ.